नमस्कार मित्रांनो आपण बरेचदा ऐकलं असेल की शहाण्या माणसाने कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी कधी चढू नये। याचं कारण काय मित्रांनो, की या ठिकाणी गेल्यानंतर होणारा भरमसाठ खर्च, हा खर्च अगदी सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचा असतो। यापैकी कोर्ट असं ठिकाण आहे की या ठिकाणी जाण्याचं आपण टाळू शकतो, परंतु हॉस्पिटल दवाखाना हे असं ठिकाण आहे की या ठिकाणी जाणं हे आपल्या हातामध्ये नसतं। कधी कोणती मेडिकल इमर्जन्सी अचानक उद्भवल हे आपल्या हातामध्ये नाही। अशी एखादी घटना अचानकपणे परिवारामध्ये घडल्यानंतर सर्वात मोठी चिंता असते ती या ठिकाणी जो येणारा खर्च आहे तो कसा भागवायचा। अगोदरच घर चालवताना EMI, घर खर्च, मुलाच्या शिक्षणाच्या फी यामधून दमछाक झालेली असते। यामधून आता हा नवीन उद्भवलेला अचानक उद्भवलेला खर्च कसा भागवायचा ही चिंता असते। तर मित्रांनो, याच्यावरती एक सर्वात सोपा उपाय आहे, तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या हेल्थ इन्शुरन्स विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि हा हेल्थ इन्शुरन्स का महत्त्वाचा आहे आणि हेल्थ इन्शुरन्स खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे की जेणेकरून नंतर क्लेम करताना आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही। या सर्व गोष्टींची आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण पाहूया की हेल्थ इन्शुरन्स काय असतं। तर मित्रांनो, हेल्थ इन्शुरन्स ही विमा कंपनी आणि इन्शुरन्स घेणाऱ्या व्यक्तीमध्ये झालेलं हे कॉन्ट्रॅक्ट असतं। एक स्पेसिफिक अमाउंट आपण विमा कंपनीला देतो आणि त्या वर्षभराच्या पिरियडमध्ये जर आपल्याला काही अचानक मेडिकल इमर्जन्सी उद्भवली तर त्या हॉस्पिटलचा येणारा खर्च जो आहे तो पूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी ही विमा कंपनीकडे असते। तर आता हा विमा घेणं का महत्त्वाचं आहे हे पाहूया। तर माझ्या जवळचं एक उदाहरण आहे। आमच्या सोसायटीमधला एक मुलगा नुकताच ITI पास झाला, 20-22 वर्षाचं वय होतं। त्यानंतर घरामध्ये एकुलता एक मुलगा MIDC मध्ये एका कंपनीमध्ये कामाला लागला। कंपनीच्या बसने ये जा करत होता। एक दिवस अचानक बसमधून उतरत असताना एका बाईकवाल्याने त्याला ठोकर मारली आणि त्याच्या पायाला दुखापत झाली। यानंतर जेव्हा तो हॉस्पिटलाइज झाला, हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक्सरे, CT स्कॅन, MRI या सर्व गोष्टी ट्रीटमेंट झाली आणि त्याच्या गुडघ्याच्या लिगामेंटला काहीतरी दुखापत झालेलं निदर्शनास आलं। त्यानंतर डॉक्टरांनी त्याला 1.5 लाख रुपयांचा खर्च सांगितला। आता हा मुलगा अचानकपणे 7-8 दिवस झालं, पहिल्यांदाच नोकरीला लागलेला, 7-8 दिवस झालं कंपनीमध्ये जॉबला जातोय। तर ह्यांनी हा अचानक आलेला 1.5 लाख रुपयाचा खर्च कसा भागवायचा। शेवटी कुठून तरी नातेवाईकांकडून उसनवारी पैसे घेऊन तो खर्च भागवला। परंतु मित्रांनो, अशी वेळ आपल्यावरती येऊ नये म्हणून याचं प्रिपरेशन करण्याकरता अगोदरच सर्वात प्रथम प्राधान्य देणं गरजेचं आहे ते हेल्थ इन्शुरन्सला। कारण ही मेडिकल इमर्जन्सी कधी उद्भवल आणि किती प्रमाणात असेल, किती घातक असेल हे कोणीही अंदाज लावू शकत नाही। त्यामुळे सर्वप्रथम प्राधान्य द्यायचं आहे ते हेल्थ इन्शुरन्सला। आता ह्या हेल्थ इन्शुरन्स विषयी समजून घेऊया। तर हेल्थ इन्शुरन्स खरेदी करताना हे 2 प्रकारचे असतात। पहिला असतो तो कॅशलेस हेल्थ इन्शुरन्स। विमा कंपनीचं ज्या हॉस्पिटलसोबत टायअप असतं त्या हॉस्पिटलमध्ये जर आपण ट्रीटमेंट घ्यायला गेलो तर या ठिकाणी आपल्याला 1 रुपयाही न भरता ट्रीटमेंट मिळते, त्याला म्हणतात कॅशलेस इन्शुरन्स। आणि दुसरा असतो तो रिइम्बर्समेंटमध्ये काय होतं की आपण कोणत्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली आणि ते हॉस्पिटल विमा कंपनीसोबत टायअप केलेलं नसेल तर आपल्याला संपूर्ण बिल हे स्वतःच्या खिशामधून अगोदर भरावं लागतं। नंतर फायनल बिल हे आपल्याला हॉस्पिटलकडनं घेऊन विमा कंपनीला सबमिट करावं लागतं आणि त्यानंतर विमा कंपनी जी आपली बिलाची रक्कम असते ती आपल्या खात्यामध्ये वर्ग करते। तर या 2 प्रकारचे हेल्थ इन्शुरन्स असतात। आता पुढे आपण पाहूया की हे हेल्थ इन्शुरन्स खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घेणं, खबरदारी घेणं गरजेचं आहे। कारण या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। या गोष्टी जर आपल्या विमा पॉलिसीमध्ये नसेल तर आपली विमा पॉलिसी ही निरर्थक आहे आणि क्लेम घेताना आपल्याला खूप अडचणींचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करताना पुढे सांगितलेल्या या गोष्टी आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये असणं गरजेचं आहे। त्या गोष्टी असेल तरच तो हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी निवडा। यामध्ये सर्वात पहिली गोष्ट आहे ती रूम रेंट कॅपिंग। आपल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये रूम रेंट कॅपिंग किती आहे ते पहा। समजा आपण 3 लाख रुपयाचा सम एश्युर्ड घेतलेला आहे, 3 लाख रुपयाची विमा पॉलिसी उतरवली आणि त्याच्यामध्ये 1% रूम रेंट कॅपिंग असेल तर आपल्याला 3 लाखावरती 1% म्हणजे 3000 रुपये भाडं असलेला रूमच आपल्याला
हॉस्पिटलमध्ये प्रोव्हाइड केला जाईल. त्यापेक्षा जास्त भाडं असलेला रूम आपल्याला प्रोव्हाइड केला जाणार नाही आणि त्या रूमनुसारच आपली पुढची ट्रीटमेंटची पद्धती असेल ती ठरवली जाईल. आणि त्यानंतरही समजा ICU असेल तर ICUचं कॅपिंग ते 2% सम एश्युर्ड असेल. 2% म्हणजे 3 लाखाच्या विमा पॉलिसीवरती 2% म्हटलं तर 6,000 रुपये. आता आपण पाहतो की ICUचं भाडं हे 10 ते 15 हजारापेक्षा कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कमी दिसणार नाही. मग आपल्याला जर ICUचं भाडं हे विमा कंपनीकडनं जर 6,000 रुपये मिळालं तर वरचे पैसे हे आपल्याला आपल्या खिशातून भरावे लागतील. त्यामुळे मित्रांनो, विमा पॉलिसी घेताना रूम रेंट कॅपिंग पाहताना ज्या पॉलिसीमध्ये कॅपिंग नाही आहे अशीच पॉलिसी निवडायची आहे. जर रूम रेंट कॅपिंग असेल तर अशी पॉलिसी अवॉइड करा. रूम रेंट कॅपिंग नसेल तीच पॉलिसी आपल्याला निवडायची आहे. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट पाहिजे आहे ती रिस्टोरेशन आहे का. आपल्या पॉलिसीमध्ये रिस्टोरेशन आहे का. तर रिस्टोरेशन म्हणजे काय, समजा आपण 3 लाखाचा विमा पॉलिसी उतरवलेली आहे आणि पहिल्या महिनाभरात आपल्याला 2 लाख रुपयाचा क्लेम आला. आपल्याला मेडिकल इमर्जन्सी उद्भवली आणि 2 लाख रुपये बिल झाला. आता आपल्याला 2 लाख रुपये बिल भरल्यानंतर आपल्या पॉलिसीमध्ये 1 लाख रुपये शिल्लक राहिले. म्हणजे पुढचे 10-11 महिने जे आहेत पॉलिसीचे ते आपल्याला 1 लाख रुपयात ॲडजस्ट करावे लागणार. तर पॉलिसी निवडताना रिस्टोरेशन असलेली पॉलिसीज निवडायची आहे. तर रिस्टोरेशनने काय होतं की आपण 2 लाख रुपये खर्च केले, 3 लाख रुपयाची पॉलिसी आहे तर ते 2 लाख रुपये खर्च केले तर हे 2 लाख रुपये आपल्या पॉलिसीमध्ये रिस्टोर केले जातं. अशा मार्केटमध्ये आता सध्या अशा बऱ्याच पॉलिसी आहेत ज्यामध्ये अनलिमिटेड रिस्टोरेशन दिलं जातं. त्यामुळे आपल्या ॲडवायझरला किंवा आपण स्वतः ऑनलाईन पॉलिसी खरेदी करत असाल तर रिस्टोरेशन किती आहे हे नक्की पहा. जर आपल्या पॉलिसीमध्ये रिस्टोरेशन असेल तरच पॉलिसी आपल्याला निवडायची आहे. रिस्टोरेशन नसेल तर ती पॉलिसी अवॉइड करा. तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी पाहायची आहे ती आहे प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन. आता प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन काय असतं मित्रांनो, की एखादा आजार झाला तर डॉक्टरांनी ऑपरेशन वगैरे सजेस्ट केलं तर ते ऑपरेशन करण्याच्या अगोदर 1-2 महिने अगोदर आपल्याला काही ट्रीटमेंट्स घ्याव्या लागतात. तर या ट्रीटमेंटचा खर्च कोण करणार, कशातून केला जाणार. काही तपासण्या वगैरे करायला सांगितलं जातात तर या तपासण्याचा खर्च कशातून केला जाणार. तर हा खर्चसुद्धा आपल्याला या विमा पॉलिसीमधूनच झाला पाहिजे. आपण हॉस्पिटलाइज होण्याच्या अगोदर जी ट्रीटमेंट केली जाते तर त्याचा खर्च हा प्री हॉस्पिटलायझेशनमध्ये येतो. आणि समजा आपलं काही ऑपरेशन वगैरे झालं की त्यानंतर आपल्याला वारंवार फॉलोअपला जावं लागतं. समजा ऑपरेशन वगैरे असेल तर त्याकरता ड्रेसिंग वगैरे हे वारंवार पुढचे 2-3 महिने आपल्याला करत राहावं लागतं. तर याचा खर्चही आपल्याला आपल्या पॉलिसीमधून मिळायला हवा. याकरता हे पोस्ट हॉस्पिटलायझेशन. तर आणि हे प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन किती असायला हवं मित्रांनो, तर प्री हॉस्पिटलायझेशन 2 महिन्याचं असायला हवं आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन हे कमीत कमी 3 महिन्यापर्यंत असलं तरच ती पॉलिसी निवडायची आहे. म्हणजे प्री हॉस्पिटलायझेशन 2 महिने आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन 3 महिने असेल तरच ती पॉलिसी निवडायची आहे. प्री आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन नसेल तर ती पॉलिसी आपल्याला अवॉइड करायची आहे. चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पॉलिसीमध्ये पाहिजे आहे ती आहे डे केअर ट्रीटमेंट. तर डे केअर ट्रीटमेंट काय आहे मित्रांनो, की विमा पॉलिसीमध्ये आपल्याला 24 तास हॉस्पिटलाइज व्हावं लागतं तरच आपल्याला क्लेम पास केला जातो. परंतु डे केअर ट्रीटमेंटमध्ये अशा बरेचसे ऑपरेशन्स वगैरे आहेत जसं हार्निया, पाईल्स वगैरे, की याच्यामध्ये आपल्याला हॉस्पिटलाइज राहावं लागत नाही, 24 तास ॲडमिट राहावं लागत नाही. अगदी 2-3 तासामध्ये ऑपरेटिव्ह करून आपल्याला घरी सोडलं जातं. म्हणजे आपण 24 तास हॉस्पिटलाइज राहत नाही. मग आपल्याला क्लेम मिळेल का, तर नाही. परंतु डे केअर ट्रीटमेंट जर आपण आपल्या पॉलिसीमध्ये असेल तर आपल्याला अगदी 2 तास ट्रीटमेंट घेतली तरीही तिचा खर्च आपल्या पॉलिसीमधून आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे डे केअर ट्रीटमेंटसुद्धा आपल्या पॉलिसीमध्ये अवश्य असायला हवी. त्यानंतर 5वी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायची आहे की नो क्लेम बोनस. आपली पॉलिसी आपल्याला नो क्लेम बोनस किती देते आहे. समजा यावर्षी आपण पॉलिसी घेतली आणि यावर्षी आपला काही क्लेम आलाच नाही तर पुढच्या वर्षी जो आपला प्रीमियम भरणार आहे त्या प्रीमियममध्ये आपल्याला काही डिस्काउंट दिला जातो आहे का, किंवा मग आपल्या सम ॲश्युअर्डमध्ये काही रक्कम वाढवून मिळते का, त्याला आपण म्हणतो नो क्लेम बोनस. म्हणजे एका वर्षात आपण क्लेम घेतला नाही त्याकरता आपल्याला पुढच्या वेळेस आपल्या सम ॲश्युअर्डमध्ये रक्कम वाढवून दिली जाते, तो असतो नो क्लेम बोनस. मग हा नो क्लेम बोनस आपल्या पॉलिसीमध्ये किती आहे
किंवा आहे की नाही हे पाहून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. जर आपल्या पॉलिसीमध्ये नो क्लेम बोनस नसेल तर अशी पॉलिसी अवॉइड करा. शक्यतो आता सगळ्याच विमा कंपन्या ह्या नो क्लेम बोनस देतातच, परंतु तो किती पर्सेंटेज आहे हे पाहणं सर्वात महत्त्वाचं आहे. जेवढा जास्त नो क्लेम बोनस असेल तेवढी पॉलिसी आपली फायदेशीर राहणार आहे. समजा आपण 3 लाखाचा सम एश्युर्ड घेतला असेल आणि यावर्षी आपण क्लेम घेतला नाही तर पुढच्या वर्षी किमान आपल्याला × 2 म्हणजे 3 लाखाचा 6 लाख रुपयापर्यंत आपला सम एश्युर्ड राहील. अशी पॉलिसीज आपल्याला निवडायची आहे. 6वी सर्वात महत्त्वाची गोष्ट निवडायची आहे मित्रांनो, ती ॲक्सिडेंटल इंजुरी बेनिफिट. ॲक्सिडेंटल इंजुरी बेनिफिट आपल्या विमा पॉलिसीमध्ये आहे की नाही हे सर्वप्रथम आपल्याला चेक करायचं आहे. ॲक्सिडेंटमध्ये काय होतं मित्रांनो की तुमचा पॉलिसी जी असेल, समजा 3 लाख रुपयाची जी सम एश्युर्ड असेल, तर अपघात झाल्यानंतर अपघातामध्ये जो खर्च येणार आहे तो किती प्रमाणात असेल याची काही लिमिट नसतं मित्रांनो. याच्यामधल्या ट्रीटमेंट खूप महागड्या पडतात. त्यामुळे 3 लाखामध्ये आपली ट्रीटमेंट होईल का तर नाही. त्यामुळे आपल्याला ॲक्सिडेंटल इन्शुरन्स बेनिफिट हा किती आहे पॉलिसीमध्ये ते पाहायचं आहे. हा किमान × 10 असला पाहिजे. म्हणजे आपली 3 लाखाची पॉलिसी असेल तर × 10 म्हणजे ॲक्सिडेंटल इंजुरी बेनिफिटमध्ये आपल्याला 30 लाख रुपयापर्यंतचा खर्च आपला कव्हर होईल. मित्रांनो, आता या सगळे ॲड ऑन आपल्याला जर आपल्या पॉलिसीमध्ये घ्यायचं असेल तर आपल्याला एक 500 ते 600 रुपये आपली पॉलिसीमध्ये प्रीमियम महाग पडू शकतो. परंतु आपला क्लेम घेताना आपल्याला कसलीही पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. जर या 6 गोष्टी आपल्या पॉलिसीमध्ये नसतील तर आपली पॉलिसी ही निरर्थक आहे. क्लेम ज्यावेळेस आपल्याला क्लेम येणार आहे त्यावेळेस आपल्याला निश्चित पश्चाताप करण्याची वेळ येईल. त्यामुळे मित्रांनो, या 6 गोष्टी तपासल्याशिवाय पॉलिसी घेऊ नका. आपला ॲडवायझर असेल किंवा मग आपण ऑनलाईन पॉलिसी खरेदी करत असाल तर या 6 गोष्टी असेल तरच पॉलिसी आपल्याला घ्यायची आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इन्शुरन्सविषयी काही शंका असल्यास, कोणताही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आमचा कॉन्टॅक्ट दिलेला आहे. या ठिकाणी आमच्याशी डायरेक्ट संपर्क करू शकता. आपल्या इन्शुरन्सविषयी प्रत्येक गोष्टीचं निरसन करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद.